गुड आफ्टरनून फ्रॉम बनारस. आणि आम्ही फायनली पोचलो आहे वाराणसी बनारसमध्ये आमच्या हॉस्टेलमध्ये वंडर स्टेशनमध्ये. आणि कसं वाटतंय? एकदम आम्ही जसं नेहमी फिरतो आणि हॉस्टेल्समध्ये राहतो तसं वाटलं एकदम. इथे यांनी काही बऱ्याचशा ट्रिप्स अरेंज केलेल्या आहेत ज्या आम्ही जॉईन करू आज संध्याकाळी, उद्या सकाळी, उद्या संध्याकाळी. तर खूप असं पॉझिटिव्ह फिगर आउट करायची गरज आहे, ते सगळं इझी करून देतात. राईट. तर खूप मस्त वाटतं एकदम. आणि आता जेवून घेतो आणि मग संध्याकाळी बाहेर निघू तेव्हा पुन्हा शेअर करूच आपली ब्लॉग. आणि इथे बाजूलाच गंगा आहे, तुम्हाला दाखवतो मी कॅमेरा पॅक करून. समोर इथे गंगा नदी वाहती आहे. इथे समोरच एक खाली घाट आहे. आम्ही आता जेवायला बसलो आहे म्हणून थोड्या वेळाने आम्ही जाऊ तिकडे. संध्याकाळी बोटिंग करायचाही विचार आहे. सुंदर दृश्य आहे एकदम. ही सिटी आहे सगळी. छान वाटतं, खूप छान वाटतंय. एक वेगळा अनुभव आहे इथे येणं. म्हणजे जेवायला काय काय मागवलं आहे? तुप्पा, वेज कोफ्ता, चपाती आणि मागू. आम्ही बाबा मिष्टान भंडारला आलो आहे. आम्हाला वंडर स्टेशनमधून सांगितलं की ॲक्च्युली आम्ही जेवण घेतलं होतं. करी थोडी आम्हाला तिखट लागली, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे या. गोड खायचं तिथे या. लँडमार्क आहे काली मातेचं मंदिर, त्याच्या समोरचं आहे दुकान. आणि आम्ही ते घेतलं, म्हणजे सॉरी आम्ही अर्धा खाल्ला. आम्ही खाण्याच्या विसरून गेलो की आम्हाला ब्लॉग पण करायचा आहे, शूट. हे घेतलं आहे. उत्कृष्ट आहे, उत्कृष्ट आहे. राउंड 2 ये दे दो भैया. ये रबड़ी वो मटके में आती है. हे डिफरेंट आहे, खूप डिफरेंट आहे. बहुत बढ़िया है, एकदम बढ़िया. तर आता आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये आलो आहोत. सॉरी, हॉस्टेलला स्वतःची एवढी सवय लागली आहे ना. वंडर स्टेशन हॉस्टेलमध्ये आलो आहोत आणि खूप छान ॲम्बियन्स आहे इकडचा. आणि मी तुम्हाला आता रूम टूर देतो. ही आहे आपली रूम. सुंदर आहे, सुंदर. इथे मोठा मिरर आहे, छान डबल बेड आहे, इथे TV आहे. आम्ही म्हटलं पसारा करायच्या आधी एकदा रूम टूर देऊनच टाकूया. हे बाथरूम आहे, छान मोकळा आहे, मोठा आहे, मेन म्हणजे क्लीन आहे. कपडे लावायला हँगर दिले. इथे विंडो आहे, विंडोच्या बाहेर ठीक आहे. आणि फ्लोअर असं लिटरली उभं राहत. कसं वाटतंय? आणि आम्ही आता रेडी झालो आहोत. आम्ही निघतोय आता गंगा आरती प्लस बोटिंगसाठी. आणि साधारण 1.5 ते 2 तासाची बोट राईड आहे, राईट? हे आमचे OOTDs आहेत. चला निघूया. आता आम्ही जस्ट 2-3 मिनटं हॉस्टेलपासून आलो आहे चालत. हॉस्टेलपासून सॉरी. आणि हा समोर, अगदी समोर घाट आहे. स्टीप पायऱ्या आहेत. सांभाळून उतरूया. आय गेस ही आमची बोट आहे. आता जातो आम्ही बोट राईडसाठी. सुंदर रोषणाई होती आहे सगळीकडे, दोन्ही साईडला घाटांच्या.
आता आम्ही जातोय मणिकर्णिका घाटाकडे. तर तुम्हाला मी फिरवून दाखवतो इथे कोणते कोणते घाट आहेत आजूबाजूला ते. इथे आता तात्पुरता मागे एक आहे, तो कोणता घाट आहे हा गं? हरिश्चंद्र घाट होता. आणि पुढे मणिकर्णिका घाट खूप मोठा घाट आहे, आपण तिकडे जातोय आता आणि गंगा आरती अनुभवणार आहोत आपण. तर ही अशी सुंदर अशी बोट राईड सुरू आहे. बऱ्यापैकी थंड वातावरण आहे इकडे आणि हे सगळे घाट आहेत बाजूला. सुंदर दृश्य आहे, सुंदर. अंधार झाल्यावर तर हे जे लाईट्स लागतील ते खूप सुंदर वाटेल, म्हणजे नयनरम्य असेल अगदी. तुला कसं वाटतंय? तर आता आम्ही चाललो आहे दशाश्वमेध घाटाच्या समोरून आणि इथे गंगा आरती, सगळ्यात मोठी गंगा आरती होते. दृश्य एवढं सुंदर आहे हे आरतीचं. आता आम्ही पोचतोय मणिकर्णिका घाटाकडे आणि हे इथे नवीन द्वार, नवीन दरवाजा, नवीन गेट सुरू केलेला आहे काशी विश्वनाथ मंदिरासाठी. इथूनही एंट्री करता येते आणि हा आहे मणिकर्णिका घाट. असं म्हणतात की इथे अग्नी कधी विझत नाही. इकडे कायम कोणा ना कोणाचे तरी अंत्यसंस्कार चालू असतात आणि इथून त्यांना मोक्षप्राप्ती होते. ट्रूथ ऑफ लाईफ असं म्हणता येईल या जागेला, या क्षणाला जे आपण विटनेस करतोय. आमच्या बोटवाल्याने आम्हाला अशा ठिकाणी आणून ठेवलं आहे की म्हणजे सुंदर जागा ही, अशा ठिकाणी बोट उभी केली की इथून गंगा आरती पूर्णपणे नीट दिसू शकेल आम्हाला. तर आता गंगा आरती सुरू होते आहे आणि चैताली इथे समोर बसली आहे. इथे समोरच अगदी गंगा आरती होईल आपल्या. काय दृश्य आहे बघा, लाइटिंग, माहोल. आणि हे दिवे घेतलेत आम्ही गंगा नदीमध्ये सोडण्यासाठी, तर ते आरतीनंतर आम्ही सोडून देऊ. तर इथे 6:10ला माझ्या मते गंगा आरती सुरू होईल आणि माहोल बघा हा काय सुंदर आहे. अजून 5:50 झालेत आणि इथे जवळजवळ अंधार पडला आहे पूर्ण. सगळ्या बोटी लागल्या इथे वरती, लोकांना चेअर्स वगैरे अरेंज करून दिलेले आहेत.